प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अभ्या, हे टेबल नको. का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागतंय. हे बघ, हा हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके कळलं. कॉम्पॅक्ट टेबल घेतो. येस, तेच म्हणतोय. मी काय म्हणतो, हे टेबल इकडे शिफ्ट करतो आणि डिस्को लाईट लावतो मस्त. अभ्या, वाढदिवस नाहीये त्यांचा. अरे आपल्या सुमितची फर्स्ट डेट आहे, वाढदिवसापेक्षा कमी आहे का? होऊ दे खर्च, मालक आमचा श्रीमंत. अरे ऍक्च्युली हे सगळं मला खूप नवीन आहे रे. काय बोलतो? असे मेसेज कधी वाचले नाहीत का तू? नाही का बघतोय काय रागानं केक खाल्लाय वागानं? नाही ते नाही रे, हे सगळं डेट वगैरे. जास्त रे मित्रा. पहिली तू का एवढं तरतरतो? अरे नाही, अरे काहीच नाही, खरंच नाही. रिलॅक्स, पहिले चिल, रिलॅक्स हो. पहिली डेट अजिबात नर्वस व्हायचं नाही. तुला माहितीये माझी आणि शालमलाची जी पहिली डेट होती ना, अरे असला राडा मजा केला होता ना, एकदम भारी सेलिब्रेट केलं होतं हिलटॉप रेस्टॉरंट. पुरे हे बघ, तुझे हे किस्से ऐकण्यात मला काडीचा इंटरेस्ट नाहीये. तुला सांगितच नाही, मी सुमितशी बोलतोय. सुम्याला सुद्धा इंटरेस्ट नाहीये. मूड क्रिएट करायला पाहिजे ना. मूड सौम्य आली की मूड क्रिएट होईल. मूड क्रिएट करते, तू करण्याची गरज नाहीये. अरे तुम्ही भांडताय काय असे? बघ ना. किरण्या, हा आलो सर. सुम्या, किरण्या आत थांबलेला असेल. हा तुला काही गरज लागली, काही मागवायचं असेल तर किरण्याला आवाज दे, तो लगेच येईल. पण तू बोलावल्याशिवाय तो आत येणार नाहीये. ओके? येस. आणि जेव्हा घरी जाल ना, तेव्हा प्लीज याला सांगून जा, नाहीतर बिचारा रात्रभर आत राहायचा. ऑफकोर्स. थँक्स किरण, नक्की. मला पटकन सांग, तुम्हाला मेन कोर्स आणि स्टार्टर याच्यासाठी काय हवंय? लगेच सांग, मी ते बनवते. हार्मोनी कमॉन, मला काय विचारतेस तू? काहीही कर, तिला नक्की आवडेल ते. हाऊ स्वीट. ठीक आहे. बेबी मी काय म्हणतो, मस्त 3 कोर्स मील कर ना. हा, गुड आयडिया. गाईस, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. लवकर पटकन 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 जल्दी. सुम्या, आज की शाम तेरे और सौम्या के नाम. यस, ऑल द बेस्ट. थँक्यू. हो जाएगा. येस. कॅफे तर बंद आहे. सुमितला फोन करते. हॅलो सुमित, अरे मी कॅफेच्या बाहेर उभी आहे, पण इथे कोणीच दिसत नाहीये. हो, कोणाचा फोन एवढ्या रात्री? बघतो, 1 मिनिट. आता हा बाहेरचा नंबर आहे. सावकाश. हॅलो 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 श्रीकांत. हॅलो ए बाळा, ऐक, तुझा आवाज ऐकू येत नाही, जरा मोठ्या. मला ते मला. हॅलो, 1 मिनिट. आईशी बोल 1 मिनिट. हॅलो श्रीकांत. हॅलो हॅलो, आवाज येतोय का? हॅलो हॅलो हॅलो. रेंज नसेल इथं बघ. हो आहे ना. हो का? मग त्याला तिथं नसेल का? हॅलो हॅलो श्रीकांत, आवाज. कट झाला. करेल तो परत करेल. आपण करूया ना परत. कर, लाव परत, तोच नंबर दा. हा हो. लागत नाहीये. शक्य बघा ना. खरंच की, म्हणजे आत्ता फोन आला होता आणि आत्ता म्हणे बंद आहे. त्याला आपली आठवण आहे, हेच खूप झालं.
नाही बाबा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी ध्यानधारणा करतोय, पण ह्या राघवने त्यात भंग केला. बरोबर, ध्यान बाधाचे हा राघव. तुमच्यामुळे आकांक्षा मॅडम जवळजवळ माझ्याशी बोलायला लागल्या होत्या, पण या राघवमुळे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ध्यान बाधा झाली आणि त्यामुळे मॅडम आता आणखीनच चिडल्यात माझ्यावर. आणि नोकरीचंही काही होत नाहीये. हो ना बाबा, प्लीज काहीतरी उपाय सांगा प्लीज. काय खडावा? ठीक आहे बाबा, थँक्यू, ठेवतो. तुमचा विजय असो. तारामती, तालुक्याला चाललोय मी. काय आणायचं असेल तर सांग, नंतर किरकिर नको. हा, तुम्ही विसरलेच होते. तू पण लागली इस्रायला? अहो म्हणजे बाप्पानी सांगितलंय काय खडाव आणायला. काय आणायला सांगितलंय? खडाव. खडाव? खडाव नाही माहिती का? अहो ते खडाव म्हणजे ते बाबा लोक घालतात ना, ते खडाव. नाही नाही, ते मला माहितीये, ते नको मला सांगू. पण आता या वयात खडाव घालून काय संन्यास घेते की काय? देवच पावला म्हणायचा. एवढं काय खुश व्हायची गरज नाही. मी काय संन्यास घेत नाही. बाप्पाने सांगितलंय खडाव घातला की रक्ताभिषण होतंय. काय होतंय? रक्ताभिषण. नाही, तशी तू अख्खी भीषणच आहेस. बाप्पा काय म्हणलं तुले? रक्ताभिषण म्हणजे रक्त धावतंय. अच्छा अच्छा, रक्ताभिसरण म्हणायचं का तुले? हा, तेच ते. काय हसते तू? तुले काही सांगतो आणि तू ऐकते. तुम्ही दोघं मायले काय डोक्यावर पडले काय? असं मग बोलत घ्या बस. तो बाबा आता इथे असताना त्याचं इकडचं थोबाड तिकडे करून ठेवला असता. हो, हळू बोलो. हा? बाबा अंतर्यामी आहे. त्यांनी ऐकलं ना तर त्यांना वाईट वाटल. तुम्ही खडाव घेऊन या. चल, हे असलं बाबाचं ऐकून मी खडाव बिडाव काय आणणार नाही. पहिले सांगतो तुले, काय म्हणले? आणणार नाही मी ते खडाव. खडाव आणणार नाही? नाही आणणार. ठीक आहे, बाप्पाला सांगा नाही अरे आणणार. गप, मला नाही नाही, नाही, मला- मला नाही बोलायचं त्याच्याशी. त्याच्यापेक्षा ते तुझे खडाव आणतो, घालून फिर घरभर आणि फार खड्डे. अहो असं काय करता? ऐकत. काय ऐकायचं नाही. अहो का बस. विनया, बाळा का नको ते उपद्व्याप करतोयस? सुमित बाळा, हे उपद्व्याप नाहीयेत. हा बाबांनी सांगितलेला उपाय आहे. आणि बाबांचे उपाय कधीही वाया जात नाही. हे बघ, मी बाबांची आरती म्हणालो आणि माझी मान लगेच बरी झाली. अजिबात दुखत नाहीये. जय बाबा बिन संसारी. फॅन्टॅस्टिक. नोकरीचं काय झालं? जय बाबा बिन संसारी. विनय, मी काहीतरी विचारतोय. सॉरी, बोल. इंटरव्ह्यूचं काय झालं? हे काय इंटरव्ह्यू साठीच चाललंय सगळे हे हो. बाबांनी सांगितलंय खडाव वापरले की ब्लड प्रेशर नॉर्मल राहतं आणि आत्मविश्वास वाढतो. काळजी करू नकोस. माझे बाबा बिनसंसारी मला नोकरी मिळवून द्यायला समर्थ आहेत. फॅन्टॅस्टिक. खूप सोपं आहे रे, खूप सोपं आहे. दिसतंच. जे बाबांनी असं सांगितलंय की खडाव वापरले की आत्मविश्वास वाढतो म्हणून सगळं करतोय. बाकी काही बाबांनी त्या खडावं कशा वापरायचं ते सांगितलं, कुठे वापरायच्या, कुठे वापरू शकतो ते नाही सांगितलं ना. ते मी सांगतो. काढतोस का जरा त्या घट्ट. आणि पुन्हा आवाज आला ना विनया, सांगून ठेवतोय. कोणी काही सांगून काही उपयोग नाहीये. माझा आत्मविश्वास खूप वाढलाय आता. सॉरी सॉरी का सॉरी. सोपी.